नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस लेसन मधला बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर सेक्शन ह्यावरचा आज आपल्याकडे एक टाइप आहे बघा, एकदम इझी टाइप आहे. त्यातले एक फॉर्म्युला बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे अबाउट ऍक्सिस, एक्स ऍक्सिस चा आहे 0.11 into r⁴. r म्हणजे रेडियस बघा, इथे I y y म्हणजे I बेस म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस बघा, त्याचा फॉर्म्युला π/128 into d⁴. आणि एरिया आहे सेमी सर्कलचा आपल्याकडे πr²/2. बघा त्यातलं एक पहिलं न्यूमेरिकल एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्कल ऑफ डायमीटर इज 120. बघा गिवन मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला डायमीटर दिला आहे 120 मिलीमीटर. बघा तसं आपण रेडियस फाइंड आउट करू. रेडियसला काय करा, डिवाइड बाय 2 म्हणजे 60 मिलीमीटर. आणि लक्षात कारण रेडियस जे आहे ती डायमीटरच्या हाफ आहे. त्यानंतर बघा इट सेंट्रॉइडल ऍक्सिस पॅरलल टू द डायमीटर. म्हणजे आता आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बघा, पॅरलल टू द डायमीटर. म्हणजे बघा आपल्याकडे फॉर्म्युला Ixx इज इक्वल टू 0.11 into r⁴. बघा एकदम छोटस एक्झाम्पल आहे 4 मार्कासाठी. 0.11 हा ऍज इट इज घ्या इंटू r⁴. बघा रेडियस बघा 60 म्हणजे 60⁴. बघा 0.11 इंटू 60⁴. 0.11 इंटू 60⁴. बघा याचं जे आन्सर आपल्याकडे आहे 1.4256 इंटू 10⁶ मिलीमीटर⁴. बघा अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. बघा सेकंड एक्झाम्पल, व्हेरी इम्पॉर्टंट. अ सेमी सर्क्युलर लॅमिना हॅज अ बेस डायमीटर ऑफ 140 मिलीमीटर. बघा गिवन मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला डायमीटर दिलेला आहे 140 मिलीमीटर. बघा त्याची जी रेडियस आहे, मग रेडियस बघा 140 डिवाइड बाय 2 म्हणजे 70 मिलीमीटर. तर रेडियस हाफ आहे डायमीटरच्या. बघा त्यानंतर कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सेंट्रॉइड ऍक्सिस. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा, टू फाइंड. बघा सगळ्यात पहिले आपल्याला Ixx हॉरिझॉन्टल, बघा हॉरिझॉन्टल ऍक्सिस त्यांनी सांगितलं म्हणून Ixx फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजेच Iyy बरोबर. पुढे बघा अँड अबाउट द बेस म्हणजे I बेस. बघा हा एक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा अल्सो कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. बघा रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा आपल्याला काढायचं आहे दोन्ही ऍक्सिस म्हणजे kxx आणि kyy. बघा अशा पद्धतीने आपल्याला 1 2 3 4 आणि 5 या 5 टर्म आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहे. तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपण Ixx फाइंड आउट करू. बघा Ixx इज इक्वल टू, बघा Ixx चा फॉर्म्युला सेमी सर्कलचा आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे 0.11 इंटू r⁴. बघा म्हणजे 0.11 इंटू बघा r रेडियस किती ती 70 म्हणजे 70⁴. बघा एक्स ऍक्सिस चा मोमेंट ऑफ इनर्शिया 0.11 इंटू 70⁴. म्हणजे बघा त्याचा आन्सर आपल्याकडे आहे 2.64 इंटू 10⁶ मिलीमीटर⁴. बघा अशा पद्धतीने आपण Ixx काढलाय. दुसरी कंडिशन बघा व्हर्टिकल साठी म्हणजे त्यांनी व्हर्टिकल ऍक्सिस सांगितला होता म्हणजे Iyy. बघा Iy चा फॉर्म्युला कोणता आहे म्हणजे I बेस आणि Iy आपल्याकडे सेम आहे म्हणजे π/128 इंटू d⁴ म्हणजे π/128 इंटू बघा डायमीटर किती आपल्याकडे 140 म्हणजेच 140⁴. बघा पाय अपॉन
128 into 140 raised to 4. बघा याचा आन्सर जो आपल्याकडे आहे 9.43 करतो इंटू 10 रेज टू 6 मिलीमीटर रेज टू 4. बघा व्हर्टिकल ऍक्सिसचा सुद्धा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलाय. थर्ड नंबरला त्यांचं काय म्हणणे आय बेस काढा, म्हणजे बेसचा तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचा आहे. मग तुम्हाला माहिती आय बेस इज इक्वल टू आय वाय वाय. मग देअरफॉर आय बेस इज इक्वल टू हेच वाय ऍक्सिसचा आन्सर लिहून घ्या 9.43 इंटू 10 रेज टू 6 मिलीमीटर रेज टू 4. बघा फॉर्म्युल्यामध्ये वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बेसचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला हा कॉमन आहे. आलं लक्षात. बघा तिसरी गोष्ट सुद्धा आपण फाइंड आउट केली. त्यानंतर बघा रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काढायचं आहे अबाउट एक्स ऍक्सिस. बघा kxx इज इक्वल टू अंडर रूट ixx अपॉन एरिया. आलं लक्षात. मग त्यासाठी आपल्याला एरिया आपण फाइंड आउट करू शकतो. बघा एरियाचा फॉर्म्युला पाय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2. बघा आपण इथे साइडला एरिया इथे काढून घेऊ. बघा एरिया इज इक्वल टू बघा एरियाचा फॉर्म्युला पाय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2. बघा पाय ऍज इट इज इंटू आर चा स्क्वेअर. बघा रेडियस जी आपल्याकडे आहे ती 70. बघा पाय इंटू 70 स्क्वेअर डिवाइड बाय 2. म्हणजे बघा इथं एरिया म्हणजे पाय इंटू 70 स्क्वेअर डिवाइड बाय 2. बघा एरिया जो आपल्याकडे आहे तो आहे 7.697 इंटू 10 रेज टू 3. बघा मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं एरिया फाइंड आउट केला. बघा इथे मग आता ixx बघा ixx ची व्हॅल्यू 2.64 इंटू 10 रेज टू 6 डिवाइड बाय एरिया. बघा एरिया तुम्ही इथे फाइंड आउट केला आहे 7.697 इंटू 10 रेज टू 3. बघा त्याचा आन्सर म्हणजे 2.64 इंटू 10 रेज टू 6 डिवाइड बाय 7.697 इंटू 10 रेज टू 3. त्यानंतर रूट आन्सर. बघा याचं जे आन्सर आहे kxx 18.52 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण एक्स ऍक्सिसचा रेडियस ऑफ गायरेशन काढला. त्यानंतर फिफ्थ नंबरला बघा तुम्हाला वाय ऍक्सिस साठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये मात्र इथे मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ऍक्सिसचा येणार आहे आणि खाली टोटल एरिया. बघा इथे परत फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. बघा आय वाय वाय त्याची व्हॅल्यू जी आपल्याकडे आहे ते 9.43 इंटू 10 रेज टू 6 डिवाइड बाय टोटल एरिया 7.697 इंटू 10 रेज टू 3. बघा इथे म्हणजे 9.43 इंटू 10 रेज टू 6 डिवाइड बाय 7.697 इंटू 10 रेज टू 3. बघा रूट आन्सर. बघा अशा पद्धतीने वाय ऍक्सिसचा जो काय आपल्या रेडियस ऑफ गायरेशन आहे तो आहे 31. बघा 31.18 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण ह्या 5 टर्म इथे आपण फाइंड आउट केल्या. बघा एकाच सम मध्ये जवळजवळ आपण सगळ्याच व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेल्या. म्हणून व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करा. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही फॉर्म्युले इथे सेमी सर्कल साठी अप्लाय होणार नाहीये. म्हणून व्यवस्थित प्रिपरेशन करून एकाच सम मध्ये सगळ्या व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेल्या आहे.